बातमी साताऱ्यातून। साताऱ्याच्या ठिकाणी आज 2 महत्त्वाच्या सभा पार पडणार आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। तालीम संघ इथं देवेंद्र फडणवीसांची सभा होईल, तर जिल्हा परिषद मैदानावर शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। 2019 मध्ये पवार याच मैदानावरील सभेत पावसात भिजलेले होते आणि ज्याची राज्यभर चर्चा झालेली होती। आज पुन्हा एकदा संध्याकाळी 6 वाजता या होणाऱ्या दोन्ही सभांकडे सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे। साताऱ्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या 2 सभा पार पडणार आहेत। आज संध्याकाळच्या सुमारास महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे या सभेला संबोधित करणार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ खुद्द शरद पवार जे आहेत ते जिल्हा परिषद मैदानावर आज या ठिकाणी संबोधित करणार आहेत। एकूणच सांगायचं झालं तर मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद मैदानावर केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीनं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी तालीम संघ मैदानावर सभा घेत आहेत। या सभांच्याकडे खास करून सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, त्यामुळं नेमकी काय टीका एकमेकांवर होणार याची उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी शिगेला लागलेली एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा।